सफारी बुक केली आपण, म्हणजे डेझर्ट सफारी. थार मध्ये जायचं आपल्याला. ते लोक आपला रूम आहे. तर ही आपली गाडी आहे. तर आपण जाणार डेझर्ट सफारीला. आशीष भैया जी दिल देना हो तो किसी एक को देना. चलो तर आपण आता आलोय सॅमसंग डून्सला. खुल ये आपला एंट्री. तर आपण हे टेंट्स घेतले. तर आता जाऊ आता रूम मध्ये. तर आता आपण वा मस्त आला आता डेझर्टवर. आपण सफारी बुक केली आहे, म्हणजे थार बुक केलेली आहे. ते कार सफारी होईल तिकडे, मस्त घेऊन जाईल आपल्याला तिकडे लोक. अरे वा, बॅगामध्ये नाही घेतलं तुम्ही? तर ते करू. ऐक, सफारी बुक केली आपण, म्हणजे डेझर्ट सफारी. थार मध्ये जायचं आपल्याला. ते लोक ते वरती खाली असं तसं घेऊन जाईल. कॅमल राईड तिकडे राहील, ते कॉम्प्लिमेंटरी. ते कॅमल आपल्याला इकडे घेऊन जाईल सनसेट पॉइंटला. सनसेट बघू, परत त्या गाडीमध्ये बसू, कॅमलनी येऊ, गाडीमध्ये बसू आणि परत तिकडे. म्हणजे 2-3 गोष्टी. 5:30 तयार होऊन काउंटर. हा, तर आता रूम दाखवतो मी तुम्हाला. हा आपला रूम आहे. नाईस. आपण मस्त टेंट वाला रूम बुक केलेला आहे, जिथे फॅन पण आहे. ओके, हा पण एक फॅन आहे इथे मस्त असा. आणि इकडे वॉशरूम आहे. हे बघा असं. नाईस. गरम पाणी, थंड पाणी सगळं. आणि लाकूड नाही आहे तर मार्बल आहे. नाईस नाईस. हा आपला कॅम्प. हे 5:30ला जायचं. आमची आई अत्यंत आनंद घेत आहे. आता मस्त रेडी झालोय आम्ही. थोडं छान ते घेतो. 5:30 वाजले. आता आपण निघू ते डेझर्ट सफारीसाठी, कारण की 7:30 वाजेपर्यंत सनसेट होणार आहे असं ते म्हणत आहे. या साईडला तसंच होतं. तर आज पाऊस नाही आहे. आम्ही मॉन्सूनमध्ये आलेलो आहे, कारण की ऑफ सीझनमध्ये मी मोस्टली ट्रिप्स काढतो जिथे हे जास्त गर्दी असते तिथे. तर इकडे आलो आहे. 4-5 फॅमिली दिसल्या मला. छान वाटतं इकडे वातावरण. तर संध्याकाळी बघू, अजून छान होईल. चलो, आता आपली गाडी आलेली आहे. तर ही आपली गाडी आहे. तर आपण जाणार डेझर्ट सफारीला. भाई आय बोललो. हाय. चलो. पकडून बसावर का? मला तू पकडून बस. हिला नव्हतं बसायला पाहिजे माझा. नाही, हा इथे ते मला करू शकतात, तो तुला करू शकतो ना. काय पप्पा इकडे बघा. अरे आम्ही चालू फिरायला. कुठे पण तुम्ही कोणत्या डेझर्ट मध्ये? आम्ही आलो राजस्थानला. राजस्थानच्या जैसलमेर आहे ना. हो, जैसलमेर आता जैसलमेर मध्ये आलेलो आहोत. आणि आम्ही
बस 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 बस. तुम्ही इकडे बस. काय ना किती मस्त दिसते. रुचू ये रुचू. आलेलो आहे डेझर्टवर. तर इकडे ATV राईड्स आहेत. तर ATV राईड्सचं कसं आहे की 750 रुपये पर पर्सन आणि 1000 रुपये पर पर्सन. ऑफ सीझन 3000 ऑफ सीझन मुळे आणि 3.5 किलोमीटर आणि एक आहे 5.5 किलोमीटरचं. तर असे एक राऊंड आहे. तुम्ही आता डेझर्ट बघू शकता. मान्सून आहे तरी पण माती नाही याला काय डेझर्ट रेती आहे थोडं चांगली आहे. 2000 रुपये घे बस. अरे तिकडे जाऊन काढणार आहे आपण. जा बस बस रुचा. कसं बसती तू मागे बसती का? अच्छा पीछे पकड़ लो दोनों साइड से. किधर है? अरे नाही खतरनाक आहे ही. भारी आहे ही जास्त भारी आहे. हा गाईज जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. मी आत्ता आहे थार डेझर्टमध्ये राजस्थानच्या जैसलमेरला आणि बिलीव्ह मी इट्स ॲब्सोल्युटली माइंड ब्लोईंग. वी जस्ट हॅड अन ATV राईड अँड इट वॉज सुपर थ्रिलिंग. फॅमिलीसोबत इतकी मजा आली ना, कांट इवन एक्सप्रेस. सनसेट, डेझर्ट वाईब आणि तो गोल्डन सँड, एव्हरीथिंग फील्स सो मॅजिकल राईट नाव. जर तुम्ही राजस्थानला येत असाल ना, थार डेझर्ट ॲब्सोल्युटली मिस नका करू. इट्स टोटल. ते जे गाव दिसतंय ना, तुम्ही तारक मेहता बघितलं असेल, जे गाव आहे ना ते गाव इकडे दाखवलं गेलं. जो पाकिस्तान निघून जातो बघा, इकडे ती शूटिंग झाली. चल बाई. आता कॅमेल राईड करून घेऊ. सनसेट मला काय माहिती झालं तर ठीक आहे. ATV नंतर आता कॅमेल राईड करू. कोणच्या कॅमेल पे भेटणार? लहानपणानंतर आत्ता बस. अरे बघा आता तो पुढे आल्यानंतर असा होईल ना. इकडे बघा मॅडम. येत असेल त्यांची शूटिंग केली त्यांनी. शूटिंग ती ओरिजिनल जसं डोळ्यांना दिसते तसे. आता आम्ही परत चाललोय आपल्या सॅमसंग डून्सच्या ज्या टेंट्स आहे त्यांना तिकडे जाऊन बसू. पप्पा इकडे बसू तुम्ही, नाही तर रुचे तू बस. या साईडला तर आता आपण इकडे आलेलो आहे. परत आपली गाडी पण इकडे आहे. इथे तर स्वागत होईल आणि परत मध्ये.
बेस कॅम्पला परत आपण आलोय जिथून स्टार्ट केलं होतं. आता असं काही वातावरण आहे इकडे. बेसिकली थोडं क्लाउडी वेदर आहे पण हां यार ओके. आपल्या इकडे माहोल आता स्टार्ट होईल थोड्या वेळाने. आले लोक तर आले काही काही. तर संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला एक ब्रेकफास्ट असतो इकडे, जसं की मी आत्ता घेतलेला. आपले चहा पाणी सगळं इकडे आहे. तर हा त्यांचा डायनिंग एरिया आहे. आपला संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता हे सगळे इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. तर आपण 3500 एका टेंटचे भरलेले, असे 2 टेंट घेतले आपण. आणि आत्ता आपण जे केलं ATV राईड, ती राईड होती आम्ही ते 2000मध्ये केली. ते लोक काही बोलतात, ते डिपेंड्स ऑन देम. तर तुम्ही नेगोशिएट करा तुमच्याप्रमाणे. हो मारा हो लिया माँ क्या बात. हो मारा हो लिया माँ कुछ पता ना दिल तारा आवारा में तो बन जा रहा. तो आशीष भैया जी मैडम साथ में. नहीं शादी नहीं हुई मेरी. अच्छा आज तक शादी नहीं, तो आपके लिए एक शायरी में पेश करा. आशीष भैया जी दिल देना हो तो किसी एक को देना. आशीष भाई साहब जी दिल देना हो तो किसी एक को देना, वो भी किसी सूफियाने को देना. अरे ये किसी मंदिर की प्रसाद तो नहीं है, बार बार सभी लोगों को बांट कर देना. क्या बात है सर. थैंक यू सर. खंबा गली. तो सर जी आपका नाम क्या है. संजय जी आप बागों में रहते हो और फूलों में सोते हो. फूलों में सोते हो. संजय जी आप बागों में रहते हो और फूलों में सोते हो. अगर आ जाए आपको मैम साहब की याद तो आप सपनों में भी रोते हो. क्या बात है सर. थैंक यू मैम. खुदा करे आपकी जोड़ी ऐसे ही सलामत रही. क्या बात है सर. थैंक यू. टिश्यू आहे. तर आपल्याला इतक्या भाज्या आहे. ही गट्ट्याची आहे, ही काहीतरी आहे राईस, दाल भाटी आणि चूरमा. एवढं सगळं जेवण इन्क्लुडेड आहे बेसिकली. पण आता आजचं आपलं जेवण दाल बाटी, चूरमा, भात, रोटी आणि ही एक वेगळी सब्जी आहे जी मला आत्ता कळाली. कोणतं तरी प्लांट आहे त्याचं आहे ना, ते इकडेच भेटतं, ते राजस्थान स्पेशल आहे. तर हां, तर आता रात्र झाली आहे आणि हा काही आहे व्ह्यू आपल्या टेंट्सचा. हा आपला एक टेंट आहे, हा पण आपला आहे आणि हा एरिया. आता काय करू ना, उद्या सकाळी आपण निघू जैसलमेर टू पुष्करला आपण ब्रह्मा टेम्पल करणार आहे आणि त्यानंतर पुढे निघणार आहे जयपूरकडे. The next day. चल पहिले जाऊन येऊ आपण. तर आता आजचा दिवस स्टार्ट झालेला आहे, आपला न्यू डे. हा आपली जागा आहे सगळी
आता आपण जाणार जैसलमेर कडून पुष्करकडे आणि पुष्कर नंतर आपण पुढे जाणार आहे जयपूर. इकडे आपली ती जी आपण संध्याकाळी तुम्हाला दाखवलं होतं ना, आपण जिथे जेवण करायला गेलो होतो तिथे ते. मला तर रेडी केलंय, थांब फोटो काढायचा. गाडी थोडी अशी इकडे लाव, इकडे तोंड कर, तिकडे तोंड कर. तर आता आपण डेझर्ट वर गाडी लावली आहे मस्त. अरे मी गाडीच बंद नाही केली वाटतं. चावी घेऊन घेतो. इकडचे लोक इतके चांगले आहे, यांनी कॅमल्स आम्हाला दिले. ते बोलले की नाही तुम्ही फोटो काढत होते काढून घ्या. सांगत होते की आता तुम्ही डेझर्ट मध्ये गाडी टाकली पण हळूहळू मागे घ्या. इतकं मस्त आहे ना. हे बघ हे दोघं आहे, खूप छान आहे. आता ऊन जास्त आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, बट मोस्टली हा खूप सुंदर आहे जर व्ह्यू बघायला गेले तुम्ही तर. जास्त मध्ये नाही टाकली मी, कारण की इकडचं ओललं आहे थोडंसं, मधलं थोडंसं सुकलेलं आहे, तर तिकडे गाडी गेली असती, पण याच्यामुळे अटकती गाडी. जर तुम्ही आले ना, जर कधी सॅमसंग डुन्सला आले, मागच्या साईडला आहे तिकडून सरळ सरळ यायचं. इकडे खूप छान डेझर्ट एरिया आहे पूर्ण. तर तुम्ही इकडे मस्त फोटोज व्हिडिओज काही असेल ना, मस्त तुम्हाला काढता येईल. चला आता आपण जाऊया. तर इथे आपली गाडी आहे आणि ही आहे पाकिस्तानची बॉर्डर. किती जवळ आहे आपण.